स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी शहरातल्या मंगळवार पेठ परिसरात जय शिवराय गल्लीमध्ये 10 ते 15 जणांच्या टोळक्याने येऊन गल्लीत तलवारी, कोयते घेऊन दहशत माजवली आणि तिथं असलेल्या 10 ते 12 गाड्यांचं नुकसान केलंय. दिगंबर माने यांच्याशी काही युवकांचा वाद झाला होता. हाच राग मनात धरून 10 ते 15 जणांनी या ठिकाणी येऊन दहशत माजवली. इचलकरंजी शहरातल्या 8 ते 12 जणांच्या टोळक्याने येऊन तलवारी, कोयता घेऊन मंगळवार पेठ परिसरामध्ये दहशत माजवली. दिगंबर माने यांच्याशी काही युवकांचा वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून आज 9:30च्या सुमाराला मंगळवार पेठ परिसरात असलेल्या जय शिवराय मंडळाजवळ आणि गल्लीमध्ये तलवारी, कोयते घेऊन दहशत माजवली गेली. यावेळी रस्त्यात असलेल्या एक 4 चाकी आणि 10 ते 12 दुचाकी गाड्यांवर कोयते घालून गाड्यांचं मोठं नुकसान करण्यात आलंय. दहशत माजवताना महिलांवर आणि तिथं असलेल्या लोकांना त्यांच्यावर आरोपींनी कोयता उगारला. त्यामुळं महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. दिगंबर माने यांचा काही दिवसांपूर्वी काही युवकांशी वाद झाला होता. हाच राग मनात धरून 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं दिगंबर माने ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी येऊन त्याच्या घराजवळ दहशत माजवली आणि त्याच्या घरासमोर असलेल्या गाड्यांवर दगडफेक, तलवार आणि कोयते मारून नुकसान केलं. यात 10 ते 12 गाड्यांचं नुकसान झालं असून रस्त्यात असलेले बॅरेल्स, सिंटॅक्स टाकी यावर सुद्धा कोयते मारून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. भागामध्ये सध्या दहशतीचं वातावरण पसरलंय. घटनास्थळी गावभाग पोलिसांनी येऊन पाहणी केली आणि आरोपींच्या शोधासाठी पथकं तैनात करण्यात आली आहेत. याआधी मंगळवार पेठ परिसरामध्ये अशी कधी दहशत झाली नव्हती, पण आज संध्याकाळी 9:30च्या सुमाराला दहशत माजवल्यामुळं मंगळवार पेठ परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं. नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ज्यांनी कुणीही हे केलंय त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या मंगळवार पेठ परिसरातील नागरिकांनी केली आहे. तर गावभाग पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. काय घडलं? 12 जण नव्हती, तिकडनं वरनं खालीपर्यंत आली. तर गाड्या बिड्या परत बायकांच्या अंगावर तलवार बिलवार, परत कुराड, कोयता घेऊन बायकांच्या अंगावरनी, पोरांच्या अंगावरनी चालल्यात. कोण आहेत कुठल्याही माहीत नाही. मला पण मारली तिथं, बनेल फाडली. किती 12 जण होती. किती गाड्या फोडल्या? कमीत कमी 7-8 गाड्या इथं फोडल्यात आणि वरती काय काय केलं काय माहित नाही. तुम्हाला अडवलं म्हणून तुम्हाला मारले? इथं विचारलं मला, तू पण होतास? मी म्हटलं काय प्रकार नाही मला माहित नाही, तर तू मारायलाच का म्हटलं मला. त्या पद्धतीने केली मला, मारलीत. मारली.